म्हणजे लेंथ ऑफ केबल, लेबर चार्जेस, विंड स्पीड किती येणार तिथे, त्यासाठी मग शॉप कसं टाकायचं, लायसन्स कुठले लागतात, कुठली प्रोसेस करावं लागतं, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज मला मिटकॉन कन्सल्टिंग कडून आधीच बिफोर असल्यामुळे माझा हा वेळेची बचत खूप झाली, असा सुद्धा मिटकॉनचा मला फीडबॅक मिळाला. माझं नाव संपूर्ण नाव विशाल गणेश रावतराम, राहणार वर्धा, महाराष्ट्र. मी सोलर इंडस्ट्रीमध्ये जवळपास 2014 पासून काम करतोय आणि मला कामात बरेचशा अडचणी येत असताना की कुठे आता आपण सोलरबद्दल इम्प्रूव्हमेंट करायची, ही बाब मला फेसबुकला मिटकॉन कन्सल्टिंग अंतर्गत कळली आणि मी त्यांच्याशी संपर्क करून मिटकॉनला जॉईन झालो आणि तिथे ट्रेनिंग प्रोग्राम कशा प्रकारे होतो आधी ही माहिती घेतली. त्या ट्रेनिंगमध्ये ऑफलाईन ट्रेनिंग प्रोग्रामही होता आणि ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामही होता. मग मी म्हटलं की ऑफलाईन केलेला आपल्याला हा बेस्ट राहील, त्यामधून आपल्याला प्रॅक्टिकल मिळतील. प्रॅक्टिकल ऑन साईट जाऊन आपण सोलर कसं इन्स्टॉल करतं आणि ते काम कसं करतं आणि सोलरमध्ये काय व्हेरियंट आहेत, कसले मॉड्यूल्स आहेत, अपग्रेड्स काय आहेत, हे मला तिथे ट्रेनिंग जॉईन केल्याच्या नंतर त्या 3 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये कन्सल्टिंगकडून मला चांगल्या प्रकारे शिकायला मिळालं. आणि सोलरमध्ये कुठल्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, काय आपल्याला अप्लिकेबल करावं लागतं सोलरसाठी, कशा प्रकारे अप्लिकेशन करायची, कन्झ्युमरचा पार्ट काय आहे, वेंडरचा पार्ट काय आहे, हे आपल्याला तिथून सगळी मला माहिती मिळाली. सोबत शिकता शिकता मला इतर मित्रांकडूनही बरेचसे मला मार्केट एरियामध्ये लीड्स कशा मिळायच्या, त्यातूनही माझ्या बरेचशा लोकांशी संपर्क साधून आणि मिटकॉन तर्फेही मला लीड्स कशा मिळाल्यात हे मला तिथून फार छान एक्सपिरियन्स आला. मिटकॉन थ्रू पण मला बऱ्याचशा लीड्स मिळाल्या, नागपूर डिव्हिजनच्या, अमरावती म्हणा, भंडारा, चंद्रपूर, वर्धा. जे लोक मिटकॉनला संपर्क करायचे की आम्हाला सोलर लावायचं आहे, तर ठीक आहे की सर आम्ही आमच्याकडे असं स्टुडंट ट्रेनिंग घेत आहे सध्या, आम्ही त्याला तुमच्याकडे पाठवतो तुमचं साईट व्हिजिट करायला. साईट व्हिजिट झाल्यावर नंतर तुमची प्लांट कॅपॅसिटी किती निघतं हे ते डिसाईड करतील, त्यानुसार मग तुम्हाला ते कोटेशन प्रोव्हाइड करून तुम्हाला सोलर इन्स्टॉलेशनच्या पुढच्या गोष्टी सांगतील. आणि ऑन साईट गेल्यावर बरेचसे की 3rd फ्लोअरला साईट राहायची, मटेरियल कसं लिफ्टिंग करायचं, या सुद्धा त्यातूनच आम्हाला प्रॅक्टिकल मधून आम्हाला गोष्टी सगळ्यांना मिळाल्या. आणि साईटमध्ये काय कॉजेस असतात आणि प्रत्येक साईटचा रूप एरिया हा कसा असतो, तो आयडियल करायचा की व्हिज्युअल करायचा ऑन ड्रॉइंग करताना, हे सुद्धा आम्हाला मिटकॉन कन्सल्टन्सीनी कशा प्रकारे आपण व्हिज्युअलायझेशन करायचं बा, एक प्रॅक्टिकल करताना एक वेगळा पार्ट असतो आणि ऍक्च्युअल मध्ये सोलर इन्स्टॉल करताना हा पार्ट वेगळा असतो, त्या सुद्धा आम्हाला बऱ्याचशा गोष्टी तिथनं माहिती मिळाल्या. माझं संपूर्ण ट्रेनिंग पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर मी जेव्हा ओपन मार्केटला जेव्हा आता का सोलर मध्ये आपण यायचं बा, तर त्यासाठी मग शॉप कसं टाकायचं, लायसन्स कुठले लागतात, कुठली प्रोसेस करावं लागतात, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज मला मिटकॉन कन्सल्टिंग कडून आधीच बिफोर असल्यामुळे माझा हा वेळेची बचत खूप झाली आणि मी मार्केटमध्ये अचिव्हमेंट, ग्राहक कसं मग अचीव्ह करायचं आणि ते लीड मध्ये कसं कन्वर्ट करायचं, हा मिटकॉन मधून मला फार एक्सपिरियन्स मिळाला त्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये. आणि कशा प्रकारे कस्टमरला आपण कोटेशन द्यायचं, म्हणजे एक सिंगल फ्लोअर बिल्डिंग जर असली तर त्याला कोटेशन किती जायचं आणि 10व्या मजल्यावर जर समजा आपल्याला सोलर लावायचं आहे तर म्हणजे लेंथ ऑफ केबल, लेबर चार्जेस, विंड स्पीड किती येणार तिथे, या सगळ्या गोष्टी मला त्या सोलर ट्रेनिंग मधून कळल्या. त्यानुसार मग कस्टमरला आपण फायनल काही डिसएडव्हान्टेजेस तुमच्याकडे काय आहेत सोलर इन्स्टॉल करायसाठी आणि ऍडव्हान्टेजेस काय आहेत, या गोष्टीचं सगळं कॅल्क्युलेशन करून मग कस्टमरला ती संपूर्ण आपण बजेट द्यायचा आणि मग कस्टमरला की कळायचं की नाही बा, हा वेल एक्सपिरियन्स पोरगा दिसतो, टेक्निशियन ॲज ए आपण याच्याकडून सोलर सिस्टम लावलेली ही छान राहील. की ज्या काही गोष्टी कस्टमरला सुद्धा माहित नव्हतं, कस्टमरने डिसाईड केलं होतं की आपल्याला सोलर प्लांट लावायचा आहे, बट त्याच्याकडे ऍक्च्युअल प्लांट लावायसाठी तेवढी जागाच अवेलेबल नव्हती. ज्यावेळेस मी साईट व्हिजिट केलं आणि साईट व्हिजिट करण्यासाठी मला कॉन्फिडन्स कुठून आला, मिटकॉन कन्सल्टिंग करून मी जेव्हा ट्रेनिंग घेतलं त्यातून मला जेव्हा नॉलेज मिळालं की असं व्हिज्युअलायझेशन केल्यावर आपण कस्टमरला अशा प्रकारे आपण प्लांट इन्स्टॉल करू शकतो, हे जेव्हा मला ट्रेनिंग प्रोग्राम मधून माहित पडलं, ते एक्सपिरियन्स स्वरूपात मग मी कस्टमरच्या फील्ड जेव्हा व्हिजिट करायला गेलो त्यावेळेस मग मला हे प्रॉब्लेम फेस करून मी कस्टमरचे प्रॉब्लेम सॉल्ट आउट केले. परत आता माझ्या बरेचशा अशा साईट्स चालू आहे. जेव्हा मिटकॉन कन्सल्टिंग मधून मी जेव्हा ट्रेनिंग घेऊन निघालो आणि बाहेर मार्केटमध्ये आलो तर पहिलं मला 2 महिने असे प्रॉब्लेम झाले की टेक्निकल काय असतं सोलरमध्ये, पीव्ही मॉड्यूल कसं असतं, किती व्हॅटेज असते, काय असतं, इन्व्हर्टर कॅपॅसिटी कशी डिसाईड करायची, जसं अपग्रेड सिस्टम एखाद्याला लावायचं आहे तर अपग्रेड सिस्टम मध्ये त्याच्याकडे लोड किती आहे, मग त्याचं लोड कॅल्क्युलेशन कसं करायचं, मग त्याचं लोड कॅल्क्युलेशन केल्यावर मग त्याला बॅकअप किती वेळ पाहिजे, या सुद्धा गोष्टी मला ट्रेनिंग मधून शिकायला मिळाल्या. त्यानुसार मी आता अपग्रेडचे सुद्धा प्रोजेक्ट करा. दुसरा हायब्रिड सोलरचा प्रकार जसा आहे, जसा हॉस्पिटल झाला, इंडस्ट्रियल एरिया झाला, हॉस्टेल्स झाले, कॉलेजेस झाले, जिथे समजा 24 तास त्यांना नेटवर्क पाहिजे, त्या ठिकाणी जर समजा लाईन जर ब्रेकडाऊन झाला, कट ऑफ जर झाला तर त्यांना बॅकअप कुठून मिळणार, यासाठी ऑन ग्रिड म्हणून आणि हायब्रिड म्हणून असा हा एक सोलरचा पार्ट असतो जो मला सोलरमध्ये यायच्या अगोदर माहिती नव्हतं. पण जेव्हा मी मिटकॉन कन्सल्टिंग जॉईन केला त्यामधून मला सोलरचे किती ऑफ टाइप्स असतात आणि कुठला सोलर पार्ट हा कुठे वापरायचा, जसं एक
जनरल साधारण 2 BHK घर जर आहे तर तिथे ऑन ग्रिड सिस्टमच लागतं. पण एखादं हॉस्पिटल्स आहे 7 बेडचं, 10 बेडचं, 15 बेडचं, आकस्मिक सेवा द्यावं लागतो तिथे समजा त्याला ICU ला पेशंट आहेत, समजा तिथे लाईट जर गेली तर तो पेशंट दगावण्याचे चान्सेस होईल. म्हणून तिथे पूर्णपणे लाईट असली पाहिजे, यासाठी आपण हायब्रिड प्रोजेक्ट देतो, ज्याला हायब्रिड सोलर म्हणतो. ऑन ग्रिड प्लस ऑफ ग्रिड म्हणून असा तो सोलरचा प्रकार असतो की तिथे समजा लाईट जरी गेली तर त्याला इलेक्ट्रिक पुरवठा त्यातून मिळतो. अशा प्रकारचा हा सोलर पार्ट. दुसरा एक ऑफ ग्रिड असतो की जिथे आतापर्यंत वीजच पोहोचली नाही आहे. भारतामध्ये म्हणा, महाराष्ट्रामध्ये म्हणा, बरेचशा खेड्यापाड्या रुरलमध्ये रस्ते सुद्धा नाही पोहोचले आहेत, इलेक्ट्रिसिटी जर पोहोचली, पण आता त्यांना इलेक्ट्रिकची गरज आहे. MSEBDL पोहोचली नाही आहे तिथे महाराष्ट्र डिपार्टमेंट. तर अशा ठिकाणी आपण ऑफ ग्रिड प्रोजेक्ट देऊ शकतो त्यांना, ज्यामध्ये एक बॅटरी बँक असतो, सोलर असतं, स्ट्रक्चर असतं आणि निसर्गापासून, सूर्यापासून जे मिळणारी ऊर्जा असतं त्याला आपण ऑफ ग्रिड सोलर असतं. म्हणजे त्याची कस्टमरची विजेची गरज ही पूर्ण होतो. आता असंच हळूहळू माझे प्रोजेक्ट करता करता मला काही इंडस्ट्रियल प्रोजेक्ट यायला लागले, MIDCचे म्हणा, हॉस्पिटल्सचे म्हणा. माझ्याकडे एक्सपिरियन्स नव्हता. मग म्हटलं आपल्याकडे कस्टमर तर इतकं मोठ्या प्रमाणाचं येत आहे की त्याला 100 किलोवॅट लावायचा, 1 मेगावॅट प्लांट लावायचा आहे. आपला सेल्फ एक्सपिरियन्स नाही आहे. मी परत मग मिडकॉन कन्सल्टन्सीला अप्लाय केला, त्यांच्याशी विचारणा केली. राजेश मिश्रा सर म्हणून त्यांच्याशी मी बोलल्यावर ते मला सांगितले की तुम्ही तो प्रोजेक्ट घ्या, त्याला सगळं आम्ही टेक ओव्हर करू. तुम्हाला काय गाईडलाईन्स लागतील, मुलं लागतील इन्स्टॉलेशनला, टेक्निकल पॉइंट्स काय आहेत, काय क्वेरीज येतील, याबद्दल त्यांनी मला सगळी मदत केली. आणि असे सुद्धा माझे एक एक करता करता मोठे प्रोजेक्ट सुद्धा माझे आज कव्हर झाले. असा सुद्धा मिडकॉनचा मला फीडबॅक मिळाला. हा, तर आता जी आपण ही साईट बघत आहे, इन्स्टॉलेशन इथे झालं आहे 4.3 किलोवॅट म्हणजे 4300 वॉट. जसा हा जो कस्टमर आहे हा रेसिडेन्शियल कस्टमर आहे. यांचं डेली मंथली कन्झम्पशन व्हायचं 400 ते 350 युनिट. तर 400 युनिट यांचं कन्झम्पशन असल्यामुळे आपण यांची प्लांट कॅपॅसिटी 4.3 ची डिसाईड केली आहे ॲज पर रिक्वायरमेंट पॅनल कॅपॅसिटी. आणि इथे पॅनल वापरले आहे आपण अदानी कंपनीचे N टाईप टॉपकॉन मॉड्यूल, जे 570 वॉटचं एक पॅनल आहे. तर प्रति किलोवॅट यांचं जनरेशन होईल जवळपास 480. 4 किलोवॅटला यांचं जनरेशन मंथली होईल 480 वॉट. आणि यांचा वापर किती होता, 300 ते 350 युनिटचा मंथली. आपण एक्सटेन्शन थोडं त्यांना 20% एक्सटेन्शन दिलं, कारण की पुढे जाऊन यांनी होम अप्लायन्स जर वाढवतो म्हटलं की एखादं फ्रीज वाढवला किंवा एखादा AC वाढवला तर त्यावेळेस यांची कॅपॅसिटी ही मेंटेन झाली पाहिजे. यानुसार आपण यांना 1 किलोवॅटची एक्सटेन्शन कॅपॅसिटी दिली. त्यामुळे यांची जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल होऊन जाईल. आज जरी यांचं जनरेशन जास्त होत आहे, ते जनरेशन यांचं MSEB कडे बॅलन्स राहत आहे. इयरली जर बॅलन्स जर राहील तर MSEB यांना जे काही बेनिफिट रिटर्न द्यायचं आहे ते सुद्धा मिळतील आणि यांची पुढे जाऊन जी रिक्वायरमेंट वाढली असेल ती पण फुलफिल होईल. माझा सोलर हा व्यवसाय मी जसा 2014 पासून चालू केलाय होता, पण बऱ्याचशा क्वेरीज येत असल्यामुळे मला पर्टिक्युलर नॉलेज नसल्यामुळे जसं मी फेसबुक ऍड द्वारे मिडकॉन कन्सल्टन्सीची ऍड बघितली की जिथे सोलर ट्रेनिंग दिल्या जातात. मग मी ती ऍड बघून सेव्ह करून घेतलं त्यांचा संपर्क क्रमांक आणि त्यांना कॉल केला आणि कशा प्रकारचं ट्रेनिंग देतात हे मी त्यांना पर्टिक्युलर भेटून समजून घेतलं. आणि त्यानंतर मी मिडकॉनला जॉईन झालं, त्यांच्याकडून ट्रेनिंग परिपूर्ण केल्यावर मग मी माझं जीविशा सोलर एनर्जी या नावाने माझी फर्म स्थापित केली, म्हणजे रजिस्टर्ड केली. आणि रजिस्टर्ड कसे करायचे डॉक्युमेंट्स हे सुद्धा मला कन्सल्टिंग मधूनच मिडकॉन कडून माहित पडलं. कशा प्रकारचे डॉक्युमेंट्स काढायचे, कुठे फीज भरायच्या, काय फीज असतात. नाही तर आज कमिशन भरपूर जातात. आपण तिसऱ्या व्यक्तीकडून जर काम करतो त्यापेक्षा आपण कन्सल्टिंगकडून मला हे शिकायला मिळत. तिथे सुद्धा माझे पैसे वाचले. आणि तिथून रजिस्टर्ड झाल्यावर मी जस्ट डायलला, इंडिया मार्टला, फेसबुकला, व्हॉट्सअप मीडियाला, ऑनलाईन मीडियमला बरेचसे ऍड्स टाकत गेलो. मग त्या ऍड्स कशा रन करायच्या हे सुद्धा मला कन्सल्टन्सी कडूनच शिकायला मिळालं मिडकॉन कडून, की कशा प्रकारे कुठल्या प्लॅटफॉर्मवर आपण घर बसला ऍड करू शकतो, कुठे कस्टमर मिळू शकतो. आजच्या जनरेशन मध्ये कस्टमर हा रोड न जाता फेसबुक मीडियाला म्हणा किंवा ऑनलाईन मीडियाला जास्त राहतो. आणि युथ म्हटलं तर आज युथ हा जास्तीत जास्त ऑनलाईन असतो डिजिटल माध्यमात. तर त्याच्या थ्रू सुद्धा मला ऍड्स कशा करायच्या हे सुद्धा मला मिडकॉननी कळवलं, शिकवलं. आणि कुठल्या प्लॅटफॉर्मला तुम्ही ऍड करू शकता अगदी कमी बजेटमध्ये, इव्हन 100 रुपयात महिनाभर ऍड कशी रन करायची हे सुद्धा मला तिथून शिकायला मिळालं. अशा याच्यातून मला तिथून लीड्स मिळत गेल्या, कव्हर होत गेल्या आणि त्या माझ्या लीड्स कॅश मध्ये कन्वर्ट होत गेल्या. अशा प्रकारे माझं मंथली टार्गेट एक मोस्टली पकडा जवळपास 15 साइट्स किंवा 15 क्लायंट्स मंथली करतो. त्यानुसार आता 3 किलोवॅट म्हणा, 5 किलोवॅट म्हणा, त्यानुसार मग त्याची प्रोजेक्ट कॉस्ट ठरल्या जातं. पण एक 10 ते 12-15 कस्टमर माझे मंथली होतात. आता मंथली कस्टमर होतात म्हणजे तो काही आज आला ना आजच आपण त्याचं इन्स्टॉलेशन केलं असं नाही. सोलर मध्ये आपण जेव्हा सोलरची अप्लिकेशन करतो ती फुलफिल करताना असा त्याला एक MSEBDLचं आणि आपलं त्याची अशी 3 महिन्याची सायकल आहे. ती सायकल पूर्ण झाल्यावर त्याचा सोलर प्लांट हा सोलर मध्ये कन्वर्ट होतो. असा तो 90 दिवसाचा एक पिरियड जातो. आणि कस्टमर म्हणतात की आपल्याला की माझं सोलर लागलं की माझी सबसिडी कशी येणार. अशा सगळ्या गोष्टी या मिडकॉन कडून आपल्याला शिकायला मिळाल्या. त्या मग आपण कस्टमरला कशा प्रकारे मांडायच्या, कशा प्रकारे समजून द्यायच्या हे सुद्धा मला तिथून अनुभव आला. आणि त्यातून
मी तो अनुभव माझा प्रॅक्टिकल ग्राहकामध्ये कसा अनुभव केला आणि तो कस्टमर कडून काय फीडबॅक आला त्याच्याबद्दल, हे सगळं मला या प्रवासात सगळं कळलं की आपण आपल्यामध्ये काय सुधारणा करायच्या. कन्सल्टंटनी जे शिकवलं, पण ऑन ग्राउंड वर गेल्यावर सुद्धा आपल्याला काय क्युरीज येतात कस्टमरशी बोलताना, की सबसिडी काय, सोलर कसं चालतं, सोलर कसं काम करणार, पीव्ही मॉडेल कसं आहे, इन्व्हर्टर कसं आहे, वगैरे असं करत माझी जर्नी ही जीविशा सोलर या एनर्जीतून चांगल्या प्रकारे चालू आहे. आणि माझं असं मुळात असं म्हणणं राहील की सोलर मध्ये काम करा. खूप मोठा ह्यूज एरिया आहेत की आपल्याला बिझनेस आपल्याकडे चालून येईल. जर आपण समजा हा बिझनेस करायचं ठरवतो म्हटलं आजच्या तारखेला, तर कुठेतरी आपल्याला याचं नॉलेज घ्यावं लागेल. मार्केटमध्ये बरेचशा एजन्सीज आहेत, पण माझा सेल्फ एक्सपिरियन्स मी असं सांगणार की मिटकॉन कन्सल्टीला तुम्ही जर जॉईन झाले तर तुम्हाला तिथून प्रॅक्टिकल नॉलेज मिळणार, थेरी नॉलेज मिळणार. इव्हन तुमच्याशी मिटकॉन कन्सल्टंटी 24 घंटे टच मध्ये राहणार. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा समजा काही क्युरी झाली, अडथळा आला, तुम्ही मिटकॉनला संपर्क करायचा. ते तुम्हाला नक्कीच 100% तुम्हाला गाईडलाईन्स देईल की तुम्ही इथे नाही या विभागाला जा, किंवा तुम्हाला मटेरियल नसतं मिळेल तर ते मटेरियल प्रोव्हाइड करून देईल. मार्केटमध्ये एखादी वस्तू जर नसेल तर ती सुद्धा प्रोव्हाइड करून देईल. म्हणजे कुठे आपल्याला जायचं आहे या सुद्धा मिटकॉन आपल्याला माहिती देतात पूर्ण. म्हणजे आपल्याला एखादा प्रोजेक्ट कम्प्लीट करताना काही गोष्टी नाही मिळाल्या तर आपण मिटकॉनशी संपर्क साधून मिटकॉन आपला तो सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो. म्हणजे असा हा फीडबॅक आपल्याला जर वर्षभर एखादी संस्था देत असेल तर मी मिटकॉनला नक्कीच चांगलं म्हणेल की एक मुलगा त्यांचा ट्रेनिंग करून गेल्यावरही समजा मिटकॉनचे मेंबर्स म्हणा किंवा जी कोणती बॉडीज आहे ते आपल्याला वारंवार टच मध्ये राहून आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. हा तर झाला माझा मिटकॉनचा एक्सपिरियन्स. पण मिटकॉन मधून निघाल्यावर मला लीड्स ज्या आल्या त्या कॅश मध्ये कशा कन्वर्ट झाल्या आणि त्या कशा पूर्ण झाल्या. अगदी मी छोट्या प्रोजेक्ट पासून आज मोठ्या प्रोजेक्ट पर्यंत जो गेला आहे याचं पूर्ण क्रेडिट मला आणि माझ्याकडून माझ्या मिटकॉन कन्सल्टंटीला 100% जाईल. कारण की मला ट्रेनिंग मिळालं कन्सल्टंटकडनं आणि मी माझं त्याचं 100% नॉलेज घेऊन जेव्हा फील्डमध्ये उतरलो, त्यामुळेच मला फीडबॅक हा मिटकॉन कन्सल्टंटीला चांगला देता येईल की मला तिथून सोलर पीव्ही मॉडेलचं ऑनलाईन ट्रेनिंग, ऑन प्रॅक्टिस ट्रेनिंग आणि ग्राउंड लेवलला कशा प्रकारे डॉक्युमेंटेशन करावं लागतं, कुठल्या विभागाला जावं लागतं, या सगळ्या गोष्टी मला तिथे ट्रेनिंगमध्ये माझ्या पूर्ण झाल्या. धन्यवाद.